नमस्कार, मी प्रवीण मोगल। सर्वप्रथम आपण जे विराट 600 लिटर किंवा विराट सिरीजचं जे प्रोडक्ट सिलेक्ट केलेलं आहे त्याबद्दल ॲग्रोफॅब परिवारातर्फे आपलं सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो। आता मशीन घेतल्यानंतर त्याची वापरायचा जी SOP आहे, ज्याला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतो, ही मी तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओच्या मार्फत एक्सप्लेन करणार आहे। हा व्हिडिओ थोडा लेंदी होऊ शकतो, परंतु यामध्ये जे पॉइंट्स दिलेले आहे याचा व्यवस्थितरित्या जर तुम्ही वापर केला किंवा त्याला जर फॉलो केलं तर तुम्हाला येत्या काळामध्ये मशीन वापरत असताना कमीत कमी मेंटेनन्सला त्या ठिकाणी सामोरं जावं लागू शकतं। तर सर्वप्रथम त्याच्यातले जे चेकलिस्ट आहे ती व्हिडिओमध्ये आता तुम्हाला दिसते आहे। हे जे चेक पॉइंट्स आहे, हे सगळेचे सगळे पॉइंट्स तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते सगळ्या चेकलिस्टवर तुम्ही वापर करत असताना बारकाव्याने लक्ष द्याल अशी मी आशा बाळगतो। आताच्या चेकलिस्टमध्ये पहिला पॉईंट बघत आहे तो आपला आहे वाईड अँगल ग्रीसिंग पॉईंट। आता वाईड अँगल ग्रीसिंग करत असताना हा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी बघताय, याच्यामध्ये जेवढेही पॉईंट आहे त्यातले काही पॉईंट असतात ते प्लास्टिकचे पॉईंट्स असतात, म्हणजे जे प्लास्टिकचं कवर आहे ते खराब होऊ नये म्हणून ते काही पॉईंट्स असतात। तर काही पॉईंट त्याच्यातले फ्लॅंज, क्रॉस किंवा आतमध्ये जो पाईप तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकाल, तो आतला जो पाईप आहे त्यालाही ग्रीसिंग केलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही जे व्यवस्थित वापरतात असं जर ग्रीसिंग केलं तर बाकीचे बऱ्याच प्रॉब्लेमला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही। त्यामुळे वाईड अँगलला ग्रीसिंग करणं हे अत्यंत महत्त्वाचं पॉईंट आहे असं या ठिकाणी मला वाटतं। चेकलिस्ट नंबरमध्ये दुसरा जो पॉईंट आहे तो 3 पॉईंट लिंक ड्रॉपर। आता 3 पॉईंट लिंक ड्रॉपर असो, स्ट्रेट ड्रॉपर असो किंवा आता नवीनच आपण रिसेंटली लॉन्च केलेला हायड्रोलिक ड्रॉपर असो, त्याची ग्रीसिंग करायची कशी हे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय। 3 पॉईंट लिंक ड्रॉपरमध्ये 4 ग्रीस पॉईंट दिसत आहे, स्ट्रेट ड्रॉपरमध्ये आपल्याला 1 ग्रीस पॉईंट दिसेल आणि आता जो नवीन आपण हायड्रोलिक ड्रॉपर लॉन्च केलेला आहे त्याच्यामध्ये 2 ग्रीस पॉईंट तुम्ही या ठिकाणी बघू शकता। याची ग्रीसिंग वेळोवेळी तुमच्या वापरानुसार, आता बरेच शेतकऱ्यांचं फ्रिक्वेन्सी जास्त असते, त्यांनी हप्त्यातून एकदा केलं पाहिजे, नसेल शक्य तर तुम्ही 15 दिवसातून एकदा करा, परंतु महिन्यातून एकदा न विसरता त्याला मॅक्सिमम जे टाईम आहे महिन्यातून एकदापर्यंत आपण त्याला ग्रीसिंग केलं पाहिजे। त्याच्यामध्ये किती ग्रीस पॉईंट आहे ते तुम्हाला आपण चेकलिस्टमध्ये दाखवून दिलेलं आहे, त्याच्यानुसार तुम्हाला प्रॉपर त्याला ग्रीसिंग करायची आहे। तिसरा आहे ॲक्सेल ग्रीसिंग। आता आपण जो ॲक्सेल वापरलेला आहे, आयडियर नावाच्या इटालियन कंपनीचा ॲक्सेल आपण वापरलेला आहे, त्याला बाहेरच्या बाजूने जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हा ग्रीस पॉईंट त्यामध्ये दाखवलेला आहे। या ग्रीस पॉईंटला तुम्ही वापरानुसार ग्रीसिंग केलं पाहिजे। त्याला आतल्या बाजूने ग्रीस सील आहे, बाहेरच्या बाजूने ग्रीस कॅप आहे। जर काही कारणास्तव ग्रीस सील फाटलं, तुटलं किंवा खराब झालं किंवा कॅप पडली तर ते टाकणं बंधनकारक आहे, नाही तर तुमचा ज्या त्या ग्रीसच्या जागी चिखल जाऊ शकतो, पाणी जाऊ शकतं, त्या बेरिंगचं ग्रीसिंग नष्ट होऊ शकतं आणि तिथं चिखल झाल्यामुळे ते बेरिंग खराब होऊ शकतात। बरेच शेतकऱ्यांना आम्ही असं बघितलेलं आहे का बेरिंग गेल्यानंतर देखील त्यांचा वापर चालू असतो, कर 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 आवाज येतो आणि शाफ्टचा जो आतला पार्ट आहे त्याला बऱ्याचदा चरे पडतात। अशा कंडिशनला गेल्यानंतर मोठ्या खर्चाला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं। त्यामुळे ॲक्सेलच्या ग्रीसिंगला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे त्याला ग्रीसिंग करणं हे अतिशय महत्त्वाचं ठरतं। तिसरं आहे फिल्टर क्लिनिंग। आता फिल्टर क्लिनिंगचा एक डिटेल फास्ट फॉरवर्ड व्हिडिओ मी याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेला आहे, ज्यामध्ये येलो पार्ट काढलेला आहे, त्याला खोलून बाहेर काढलेला आहे, ती जाळी बाहेर काढून ती चेक करायची आहे। जर त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा कचरा असला तर तो साफ करा। त्याला जाळीला 2 ओरिंग दिसत आहे, ते ओरिंग पण आपल्या इंटॅक्ट असल्या पाहिजे, नसतील तर त्या नेहमी टाकल्या पाहिजे। बरेच शेतकरी ओरिंग तुटली तरी ती ओरिंग तशीच परत लावून देतात, तर तसं करू नका। ओरिंग जर तुटली तर ती काढून टाका, नाही तर ती जाऊन पंपात अडकेल आणि तुम्ही मोठ्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागू शकतं। तर वेळ आली तर ती नसली तर चालेल, पण तुटलेली त्याच्यामध्ये टाकू नका। मेन म्हणजे जसं काढलं तसं लावण्याची पण महत्त्वाची आहे। जशी असेंब्ली तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसती आहे त्याच पद्धतीने असेंब्ली होणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला लॉक टूल पण देतो, तो लॉक टूल नेहमी स्प्रेअरच्या टाकीमध्ये अवेलेबल असणं बंधनकारक आहे, जेणेकरून खोलायला आणि लावायला जर इझी केलं तर तुम्हाला ते इझी वाटेल आणि तुम्ही ती प्रोसिजर वारंवार करू शकाल। त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते कंट्रोलर प्रेशर सेटिंग। आता कंट्रोलर प्रेशर सेटिंग याचा एक सुंदर व्हिडिओ आम्ही आता याच्या डिफरंट मोड जे आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला तर दिसतच आहे, परंतु कंट्रोलरमध्ये पुढचा जो पार्ट असतो तो उजवीकडे म्हणजे क्लॉकवाईज फिरवला तर तो प्रेशर वाढतो किंवा डावीकडे फिरवला तर प्रेशर कमी होतो। त्याच्यात 2 रिटर्न मोड, एक सी मोड, एक 1 साईडचा 2 मोड असतात आणि एक 2 साईडचा मोड असतो। हे सगळे मोड डावीकडं उजवीकडं दोन्हीकडे किंवा प्रेशर मोड ज्याच्यामध्ये प्रेशर सेट केला जातो किंवा मिक्सर मोड आपण त्याला म्हणतो, फक्त मिक्सर चालू असतात। त्याच्यामध्ये 2 रिटर्न मोड आहे। 2 रिटर्न मोडपैकी कुठलाही रिटर्न मोड तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता, दोन्हींचं काम तेच असतं। पंपाने मागच्या वेळेस पावडर संपलेली असताना
जर नवीन चालू करत असताना तो ट्रॅक्टर नेहमी रिटर्न मोडला चालू झाला पाहिजे, जेणेकरून पंपाने ओढलेली एअर रिटर्न मोडच्या माध्यमातून सगळी रिटेट टाकीत निघून जाईल। त्याच्यानंतर प्रेशर सेट करून तुम्ही पावडर चालू केली पाहिजे आहे। यामध्ये पहिल्यांदा ट्रॅक्टरचे इंजिन आरपीएम सेट करायचे आणि मग प्रेशर सेट करायचा। याच्यामध्ये बरेच शेतकरी गलफत करतात, प्रेशर सेट करतात आणि नंतर आरपीएम चेंज करतात। आरपीएम चेंज केल्यावर ऑटोमॅटिक प्रेशरवर त्याचा परिणाम होणार आहे। तर पहिल्यांदा ट्रॅक्टर आरपीएम सेट करा, नंतर प्रेशर सेट करा। या दोन्हींची सिंक्रोनायझेशन होणं गरजेचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे पावडर मारून झाल्यानंतर कंट्रोलर पूर्ण प्रेशर रिलीज करा। घड्याळाच्या दिशेने 5 वेळा घड्याळाच्या दिशेने, 5 वेळा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, असं करून कंट्रोलर क्लीन करा। आपली बऱ्याचदा कंप्लेंट ठरते किंवा आमचा कंट्रोलर फिरायला टाईट जातो। तर टाईट जाण्याचं कारण ज्याच्यामध्ये जे मॉलिक्यूल आपण स्प्रे करतो आहे ते त्याच्यामध्ये स्टिक करतात आणि कंट्रोलर टाईट फिरायला चालतो। तर हे होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याची क्लिनिंग होणं अनिवार्य आहे। पुढचा मोड आहे, पुढचा जे आपला पॉईंट आहे त्याला आपण पॉईंट नंबर 7 म्हणूया, प्रेशर मीटर रिडिंग। आता आपला परत एकदा आपण अमेरिकन किंवा इटालियन जे कोणती नोझल घेतलेले असतील त्याचा प्रेशर इंडिकेटरचा जो डिस्चार्ज चार्ट आहे तो इथं दिलेला आहे। अमेरिकन टीजेटमध्ये तुम्ही बघू शकता 0.7 बार पासून तर 20 बार पर्यंत मॅक्सिमम प्रेशरचा अभ्यास किंवा त्याचा डिस्चार्ज कॅटलॉग त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि त्याच अनुषंगाने आपणही शेतकऱ्यांना रिकमेंड करतो की 5 बार पासून तर 20 बार तुमच्या गरजा पूर्ण होणारं प्रेशर तुम्ही सेट करा। 20 बारच्या पुढे प्रेशर वाढवण्याचं काही कारण नाही। काही कारणास्तव तुम्हाला पाणी वाढवायचं असेल तर तुम्ही गिअर चेंज करा, तुम्ही नोझलची संख्या वाढवा, तुम्ही नोझलच्या टिप बदला, परंतु प्रेशर 20 बारच्या पुढे देणं हे कधीही एक सोल्युशन असू शकत नाही। त्याच्याने पंपाचा प्रॉब्लेम, नोझलचा प्रॉब्लेम, कंट्रोलरचा प्रॉब्लेम, नळ्या फुटणे, ट्रॅक्टरला डिझेल लागणे, अशा वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला आपल्याला नेहमी सामोरं जावं लागू शकतं। त्यामुळे प्रेशर हा 20 बारच्या पुढे देता कामा नये। त्यासाठी प्रेशर मीटर रीडिंग तुम्ही बघू शकतात। आजपर्यंत आम्ही जेवढेही डेमो तुम्हाला दाखवतो किंवा जेवढे डेमो देतो, आता जेवढे व्हिडिओमध्ये जे वर्किंग व्हिडिओ असतील तिथं देखील प्रेशर 20 बारच्या पुढे आपण कधीही सुचवत नाही, नाहीतर तुम्हाला मेंटेनन्सला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं। पुढचं आहे गिअरबॉक्स ऑइल लेवल। आता या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघा की आपला जो गिअर शिफ्टिंग लिव्हर आहे त्याच्या खालीच तुम्हाला एक ऑइल लेवल इंडिकेटर दिसतो, त्याच्यामध्ये रेड डॉट दिसतोय। आता कालांतराने मशीन बरेच शेतकरी धुवत नाही, तो दिसत नाही, त्यामुळे त्याला आतमध्ये बोट घालून त्याला साफ करणं गरजेचं आहे। आणि त्याची ऑइल लेवल हे सेंटरपर्यंत मेंटेन राहिली पाहिजे, जेणेकरून ती जर मेंटेन राहिली तरच तुमच्या गिअरबॉक्सला आपल्याला कंपनी वॉरंटी देखील देते। ज्याच्यामध्ये ऑइल लेवल निघून गेलेले असताना शेतकऱ्यांनी जर वापरलं तर त्याच्यामध्ये होणाऱ्या बिघाडास कंपनी वॉरंटी क्लेममध्ये क्लिअर करत नाही। त्यामुळे पंपाचं गिअरबॉक्समध्ये नेहमी ऑइल लेवल ही मेंटेन ठेवणं हे त्या ठिकाणी महत्त्वाचं काम तुम्हाला या ठिकाणी मी सुचवतोय। पुढचं आहे पंप ऑइल लेवल। आता ही जी पुढची प्लेट दिसते किंवा 3 टँकला आपण प्लेट देत नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की पंपामध्ये मिनिमम आणि मॅक्झिमम ही ऑइल लेवल दिसते। तर ट्रॅक्टरवर बसण्याच्या अगोदर ती मिनिमम मॅक्झिमम लेवलमध्ये आपलं ऑइल आहे का हे बघणं हे तुमचं महत्त्वाचं काम आहे। व्हिडिओमध्ये या गोष्टीला फार महत्त्व देतोय आम्ही। मिनिमम आणि मॅक्झिममच्या मध्ये ऑइल लेवल असणं गरजेचं आहे। ती जर मिनिममच्या खाली गेली तर ती ऑइल कशाने कमी होतंय, कुठं ऑइल सील गेलं आहे का, एखाद्या डायफ्रामला प्रॉब्लेम झालेला आहे का, किंवा काय कारणाने ऑइल कमी होतं याचं तुम्ही जर स्वतः ॲनालिसिस नाही करू शकत तर आमची मदत घ्या। आमचा सर्व्हिस सेंटरचा नंबर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतो आहे, त्या व्हिडिओवर तुम्ही कॉल करू शकतात। आमची सर्व्हिस टीम तुमच्या डोर स्टेपला येऊन त्या ठिकाणी सर्व्हिस देईल, जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम आपण आपल्या जागेवरच सॉल्व्ह करू शकतो। त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे टायर एअर प्रेशर। आता आपण जे टायर आपल्याकडं कडक खटकीवाले टायर तुम्ही व्हिडिओमध्ये फोटोमध्ये बघू शकतात किंवा रेडियल टायर किंवा असे वेगवेगळे टायर आपण त्या ठिकाणी देतो। तर यामध्ये रस्त्यावर चालत असताना किंवा शेतामध्ये चालत असताना कमीत कमी 30 बार एवढी हवा आपल्या टायरमध्ये असणं अत्यावश्यक आहे। बऱ्याच कंपन्या जर कमी प्रेशरमध्ये जर टायर जर चालवलं तर त्याच्यामध्ये येणाऱ्या बिघाडाला कंपनी वॉरंटी आपल्याला देत नाही। त्यामुळे टायरमध्ये 30 आणि बऱ्याचदा असं पण होतं की हवा जर कमी राहिली तर ट्रॅक्टरला ब्लोअर ओढायला देखील जास्त ताकद लागते। त्यामुळे 30 हवा ही मिनिमम त्या ठिकाणी मेंटेन करावी असं मी तुम्हाला आवाहन करतो। त्याच्यानंतर मिनिमम आणि मॅक्झिमम इंजिन आरपीएम। आता आपण कुठल्या कंपनीचा ट्रॅक्टर घेतलेला आहे त्याच्यानुसार मिनिमम आणि मॅक्झिमम आरपीएम त्या ठिकाणी डिपेंड असतात, परंतु आपण या ठिकाणी ट्रॅक्टरचा गिअर स्पीड आणि गिअर ट्रॅव्हलिंग स्पीड जर मेंटेन करण्यासाठी, पीटीओ स्पीड आणि ट्रॅव्हलिंग स्पीड मेंटेन करण्यासाठी 1600 इंजिन आरपीएम ते 2000 इंजिन आरपीएम याच्यामध्ये तुम्हाला आरपीएम ठेवायला लावतो। तुम्हाला जी चेकलिस्ट दिलेली आहे त्यामध्ये स्पेसिफिकली तुमच्या ट्रॅक्टरला जेवढा ग्राउंड स्पीडची गरज आहे त्याच्यानुसार इंजिन आरपीएम आम्ही मेन्शन करून दिलेला आहे।
शक्यतो आम्ही मेन्शन केलेल्या RPMचाच इंजिन RPMचाच तुम्ही वापर करावं असं आम्ही तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो। त्याच्यानंतर एक्सेलरेटर सेटिंग। आता बऱ्याच शेतकऱ्यांना सवय असते की बाबा एक्सेलरेटर हे ते पायाखाली ठेवतात, त्याच्यामुळे जर डांबे डचके आले, डेकुळ आला किंवा काही गोष्टी झाल्या त्याच्याने RPM कमी जास्त होतात आणि ट्रॅक्टर गचके मारतो, त्याने PTOला झटका बसतो, त्याच्याने प्रेशर पण कमी जास्त होऊ शकतो आणि नोझलमध्ये देखील तुम्हाला फ्लक्च्युएशन त्या ठिकाणी दिसू शकतं। त्यामुळे इंजिन RPM हे नेहमी हातामधले एक्सेलरेटर, आता तिथं तुम्ही बघू शकता आपण हातामध्ये एक्सेलरेटर सेट केलेलं आहे, जेणेकरून एकदा RPM सेट केले तर काही कारण असतं ते बदलायचं काही कारण नसावं। इंजिन RPM फिक्स असले आणि गिअर जर फिक्स असला तर एका एकराला जेवढं पाणी जायला पाहिजे ते पाणी देखील एकसारखं जातं, त्याच्यामध्ये व्हेरिएशन येण्याचं काही कारण नाही। अशा पद्धतीचं महत्त्वाचं पॉईंट्स आपण या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे। त्याच्यानंतर एका साईडचा ब्रेक मारू नये। आता आपण घेताना स्ट्रेट ड्रॉपर घेतला असेल किंवा 3 पॉइंट लिंक ड्रॉपर, तुम्ही गल्ली अडगल्ली त्या ठिकाणी 600 लिटर 400 लिटरची फवारणी मारत असताना ती गल्ली अडगल्ली केली पाहिजे। बरेच शेतकऱ्यांना गल्ली अडगल्ली केल्यानंतर त्या कोपऱ्याला गेल्यावर ते प्रयत्न करतात की शेजारच्या गल्लीत घाल, तुम्ही ते शेजारच्या गल्लीत घालाल मित्रांनो, पण त्याच्यामध्ये तुमच्या वाईड अँगलवर एक्स्ट्रा स्ट्रेस त्याच्यावर पडतो, बेरिंगांवर स्ट्रेस पडतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या वाईड अँगलच्या किंवा ड्रॉपरच्या मेंटेनन्सला सामोरं जावं लागू शकतं। आता हे बऱ्याच गोष्टी वर्षातून आपल्याला बरेच दिवस कराव्या लागतात, त्यामुळे होता होईल तेवढं त्या गोष्टीचा तुम्ही महत्त्वाचा सल्ला आमचा असा असेल की गल्ली अडगल्ली स्प्रे मारा। गल्ली अडगल्ली गेल्यानंतर एका साईडला गेले का तिथून परत 5व्या गल्लीत जाऊन परत गल्ली अडगल्लीत मारायला चालू करा। शेजारच्या गल्लीमध्ये चुकूनही एक साईडचा ब्रेक मारून घालण्याचा त्या ठिकाणी भले PTO चालू किंवा बंद या दोन्ही कंडिशनमध्ये तसं वापरू नये असं आम्ही तुम्हाला आवाहन करतो। एक साईडचा ब्रेक त्या ठिकाणी ठेवूच नये, तिची पट्टी लॉक करून दोन्ही ब्रेक एका वेळी वापरले जातील अशी त्या ठिकाणी प्रोव्हिजन तुम्ही करून घेणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर क्लिनिंगसाठी कुठल्या ॲसिडचा वापर करू नये। बऱ्याच शेतकऱ्यांना सवय असते की मशीन टापटीप ठेवावं असं त्यांना वाटत असतं, ते टापटीप ठेवण्यासाठी ते सायट्रिक फॉस्फरिक ॲसिडचा त्या ठिकाणी वापर करतात। टाकी ही आपली ॲसिड रेजिस्टन्स आहे, परंतु चेशीवर जेव्हा ते ॲसिड जातं तर त्या ठिकाणी चेसीजला रस्टी होण्याची भीती असते किंवा त्याच्यातली झिंक कोटिंग कमी होऊन जाते, डिप्लिकेट होते। त्यामुळे आपण एवढे खर्च करून त्याला गॅल्वनाइज ट्रीटमेंट केलेली आहे तर त्याची लेवल कमी होऊ नये हा त्याच्यामागचा उद्देश, त्यामुळे ॲसिडचा वापर करू नये असं या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो। पुढचं आहे नोझल डिस्चार्ज सेटिंग। आता बरेच शेतकऱ्यांचं प्रॉब्लेम होऊन जातो का ते काही नोझल प्लसला चालवतात, काही नोझल मायनसला चालवतात आणि त्याच्यामध्ये एकसारखं पाणी त्याच्यामध्ये जात नाही आणि मग ते म्हणतात सुरुवातीला पाणी जात होतं पण आता पाणी जाऊन राहिलं। बरेच जणांचं ते काही प्लसला चालतात, काही मायनसला, किंवा सुरुवातीला प्लसला ठेवले होते आता सगळे मायनसला आणि ते विसरून जातात। तर त्यामध्ये आपण जे नोझल घेतलेले आहे त्याच्या प्लस बाजूला कोणती डिस्क आहे आणि मायनस बाजूला कोणती डिस्क आहे आणि त्याचा डिस्चार्ज किती आहे याच्यासाठी आमच्या प्रतिनिधींकडनं जाताना नोझलचे डिस्चार्ज कॅटलॉग देखील तुम्ही घेऊन जावे असं मी तुम्हाला आवाहन करतो। इवन आमच्याकडे जर उपस्थित असतील तर तुमच्या ट्रॅक्टरचा ग्राउंड स्पीड चार्ट देखील तुम्ही या ठिकाणी घेऊन जावं, जेणेकरून येत्या काळामध्ये वेगवेगळ्या RPMला किती तुमचा ग्राउंड स्पीड होईल आणि एकरी पाणी किती जाईल यासाठी सुंदर कॅल्क्युलेशन तुम्हाला घरचे घरी करता येतील असं या ठिकाणी मी तुम्हाला सूचना देतो। पुढचं आहे गिअरबॉक्स ऑपरेशन। आता आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात हाय लो न्यूट्रल याच्यामध्ये आम्ही तुम्हाला गिअर शिफ्ट करतो। गिअर बऱ्याचदा शिफ्ट होत नाही, शिफ्ट होत नसेल तर त्याचं कारण आहे थोडा PTOला आपण फिरवलं पाहिजे आणि गिअर शिफ्ट करत असताना एका हाताने गिअर दांडा पकडून दुसऱ्या हाताने त्याला वर केलं पाहिजे किंवा खाली केलं पाहिजे, ही त्याची एकदम महत्त्वाची प्रोसेस आहे। बऱ्याचदा शेतकरी पूर्ण दोन्ही हात एकाच ठिकाणी लावतात आणि गिअरबॉक्सच्या त्या दांड्यावर वेगळ्याच ठिकाणी ताकद आल्यामुळे त्याला ते तुटू शकतो किंवा तो तिथं एक ओरिंग असते ती तुटून तिथून लीक होऊ शकतो। त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गिअर शिफ्टिंग होणं हे महत्त्वाचं आहे। अशी शिफ्टिंग केली आणि बरेच शेतकरी कधी शिफ्टिंगच करत नाही, म्हणजे पहिल्यांदा त्यांनी फर्स्ट गिअर टाकलेला आहे तर त्यांचं त्याच्यातच काम होतं, कधी नव्वद त्यांना वाटतं की आता दुसरा टाकून पाहावा, आतमध्ये त्याच्यामध्ये जी राळ साचते त्या राळीमुळे तो गिअर शिफ्टिंग लिव्हर सीज होऊन जातो। त्याच्यामध्ये एक स्प्रिंग असते आणि एक बॉल असतो, तो सीज होऊन जातो। ती स्प्रिंग आणि तो बॉल सीज झाला तर गिअर शिफ्ट होत नाही, मग त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेमला तर त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा शक्य असेल तुम्ही त्याला शिफ्ट करून बघत जा, जेणेकरून तो लूज राहील आणि ज्यावेळेस तुम्हाला खरंच त्याची गरज आहे शिफ्ट करण्याची त्यावेळेस तुम्हाला आमची गरज पडणार नाही असं या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो। आता याच्याबरोबर तुम्हाला आम्ही एक जॅक व्हील, याच्यानंतर एक टूल किट आणि एक महत्त्वाचं म्हणजे फिल्टर लॉक टूल या 3 गोष्टी दिलेल्या आहे।
या तिन्ही तुम्ही व्यवस्थित सांभाळाव्या। याच्यामध्ये फोटोमध्ये तुम्ही बघू शकता ते तिन्हींचेही सुंदर पद्धतीने तुम्ही सांभाळ करा, जेणेकरून भविष्यात जर तुम्हाला काही मेंटेनन्सला सामोरं जायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्या जवळ असल्या तर ते अतिशय सहज तुम्हाला तो मेंटेनन्स त्या ठिकाणी करता येईल। आता पंपाच्या बद्दलचं काही मनामध्ये काही शंका असतील तर त्या मी दूर करतो आणि या व्हिडिओला त्या ठिकाणी पूर्णविराम देतो। पंप चालवत असताना 5 गोष्टींना तुम्हाला महत्त्व द्यायचं आहे। पहिलं, पंपाला चालू करताना अगोदर रिटर्न मोडला चालू करून पंपामधली सगळी एअर काढून घ्या। दुसरं, पंपाचा प्रेशर हा 20 बारपेक्षा जास्त देऊ नका। तिसरं, पंपामध्ये चालू करण्याच्या अगोदर ऑइल लेवल चेक करा। चौथं, पंप फवारणी संपल्यानंतर इमिजिएट PTO बंद करा, म्हणजे बऱ्याचदा ते चालू बंद होत असेल तर तसं काही करू नका। पाचवं, पंपाने कुठलेही खतं पाणी सोडायच्या भानगडीत पडू नका। आणि 6वं, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, स्प्रे मारून झाल्यानंतर पंपातून स्वच्छ पाणी बाहेर काढा, जेणेकरून पंपाचा आणि त्या औषधाचा संपर्क त्या ठिकाणी संपेल आणि पंपाला त्या ठिकाणी चांगली लाईफ तुम्हाला मिळेल। पंपामध्ये आज इंडियन मार्केटमध्ये आम्ही जे बघतो आहे, बऱ्याच जणांच्या पंपाला छिद्र पडतात, तो फक्त आणि फक्त चुकीच्या पद्धतीने वापर, एवढंच त्याच्यातलं मी एका सेंटेन्समध्ये तुम्हाला सांगतो। आणि असं जर तुम्ही वापरलं तर आपल्या पंपाला देखील त्या ठिकाणी अडचण येऊ शकते। एवढे टेक्निकल डिटेल्स दिल्यानंतर यांचा जर सगळ्यांचा व्यवस्थित तुम्ही जर सांभाळ केला आणि छान पद्धतीने वापरलं तर मी तुम्हाला ॲग्रोफॅबच्या वतीने आश्वासन देतो की तुम्हाला जास्तीत जास्त मेंटेनन्सला सामोरं जावं लागणार नाही आणि अशा पद्धतीने मेंटेनन्स कमी करणे म्हणजेच तुमची प्रॉफिटेबिलिटी वाढवणे असं या ठिकाणी मी मानतो आणि आपलं व्हिडिओ त्या ठिकाणी संपवतो। धन्यवाद।